ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 वैशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बराधरणबिम्बफलाधरोष्टा पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंस। प्राणप्रयाणसमये कपवातपित्तैः कण्ठावरोधनविधो स्मरणं पुनस्ते। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिः समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हे शुक्लां ब्रह्मविचारसार परमाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां। हस्ते स्फाटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। रोचकं भारतभूषणेकं जितेन्द्रियं मूर्तिमतां कृष्णं मातात्मजं वानरयोगमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमोऽस्तु देवासंसारबुद्धे उदारदाय तपःप्रणेत्रं येन त्वया भारततैलपूर्णा चत्वारो ज्ञानमयः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदुं तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हे श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। हे ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं श्रीएकनाथ हरिप्रियं वैराग्यस्य परामूर्तिं श्रीतुकाराम जगद्गुरु नीलकण्ठगुरुभक्त नमामि सन्तपञ्चकम्। ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। हे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। ॐ जयन्ती मङ्गला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। कृष्ण भगवान की यत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्याशहस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गंगा मैया की पावन तट पर आनंद कंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा शुकदेव जी कहते हैं, राजन, गंगा माईच्या पवित्र काठावरती भगवान श्यामसुंदराच्या परम पावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुकदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला। राजाचा उद्धार झाल्याने या कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली। अनेकानेक संत महापुरुषांनी ही श्रीमद भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितली आणि अनेक अज्ञानी जीवांना या कथेनं समाधान प्राप्त करून दिलं। तीच असणारी ही परम पावन श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणा वरुणालय
भक्तकाम कल्पतरून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून या श्री क्षेत्र वृद्धेश्वर धाम मध्ये उपस्थित आहे. आज कथेचा 3रा दिवस आहे. कालपर्यंत आपण प्रथम स्कंधामध्ये पदार्पण केलेलं आहे. प्रथम स्कंध म्हणजे अधिकार स्कंध. परमार्थ जर करायचा असेल तर परमार्थात सगळ्यात आधी अधिकारीच महत्वाचा असतो. अनाधिकाऱ्याला परमार्थ घडत नाही. म्हणून परमार्थ करण्याकरिता अधिकार प्राप्त करून घ्यावा आणि मग परमार्थाला लागावा. म्हणून अधिकार स्कंध सुरुवातीला सांगितला. त्याला अजून एक नाव आहे तत्वशुद्धी. या स्कंधामध्ये 19 अध्याय आहेत. परमात्मा प्राप्तीकरिता निघालेल्या जीवाला सुद्धा 19 तत्वांना शुद्ध करावं लागतं. तेव्हा त्याला त्या परमतत्वापर्यंत जाता येतं. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 19 तत्वांना शुद्ध केल्याशिवाय परमतत्व प्राप्त होत नाही. अधिकारी होणं म्हणजे काय? स्वतःला निर्मळ करणं. म्हणून या 19 तत्वांना निर्मळ करायचं आहे. म्हणून प्रथम स्कंधामध्ये 19 अध्याय आहेत. याच्यामध्ये अधिकार पाहायचा, पण नेमका कोणाचा अधिकार पाहावा? सांगणाऱ्याचा पण पाहावा आणि ऐकणाऱ्याचा पण पाहावा. दोघेही अधिकारी त्याने असावे लागते. म्हणून अधिकार कोणत्याही ग्रंथामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर अनुबंध चतुष्टय पाहत जावा. अनुबंध चतुष्टय म्हणजे अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध 4 गोष्टी आहेत. या ग्रंथाचा अधिकारी कोण? या ग्रंथामध्ये काय विषय प्रतिपादन केलेला आहे? याचं प्रयोजन म्हणजे फल काय? हा ग्रंथ ऐकल्याने काय फल प्राप्त होणार आहे? आणि संबंध काय? आपला आणि या ग्रंथाचा काय संबंध आहे? असं 4 प्रकारानं ग्रंथाला पाहिलं पाहिजे. उगीच आपण कथा ऐकायला आलो, भागवत हा ग्रंथ आहे, आपण श्रवणाकरिता आलो. श्रवणामध्ये 2 प्रकार असतात. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतोय. 2 प्रकारचं श्रवण असतं. त्याला अध्ययन पण म्हणता येतं. एक आहे पांगत अध्ययन. फक्त पंक्तिशः अध्ययन त्यांनी करणं. महात्म्यांच्या समोर बसून पंक्तिशः एखाद्या ग्रंथाला बारकाईने त्यांनी पाहणं. विचाररूप श्रवण आणि संबंधरूप श्रवण असे श्रवणाचे 2 प्रकार आहेत. विचाररूप श्रवण म्हणजे या कथा कीर्तनांच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी शिकणं. आणि संबंधरूप श्रवण म्हणजे श्रीगुरूंच्या मुखातून तत्वमसी आदी करून महावाक्यांचं श्रवण करणं. श्रीगुरूंनी उपदेश करावा, बाबा अरे तू सामान्य नाहीस, तू तर स्वतः देव आहेस. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, तत्वम असे ते ब्रह्म तू आहेस. मग त्याला कळतं अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म हे वेदाचे महावाक्य आहे. म्हणून 2 प्रकारचं श्रवण आहे. आपण सर्वजण विचाररूप श्रवण करतो आहोत. म्हणून श्रवण करण्याकरिता अधिकारी असावा लागतो. 2 प्रकारच्या श्रवणांचे अधिकारी भिन्न भिन्न आहेत. अधिकाऱ्यांमध्ये श्रोता आणि वक्ता दोघांचाही अधिकार पाहावा. 3 प्रकारचे त्यांनी अधिकारी आहेत. एक उत्तम अधिकारी आहे, एक मध्यम अधिकारी आहे, एक कनिष्ठ अधिकारी आहे. श्रोता आणि वक्ता दोघेही. कनिष्ठ अधिकारी जर पाहायचं ठरलं या भागवतामध्ये, कनिष्ठ अधिकारी जर कोण असतील तर त्यांची जोडी आहे महाराज 2. एक आहेत सूतजी महाराज, दुसऱ्यात शौनकजी महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? फार महत्वाचा मुद्दा सांगतोय. कनिष्ठ का म्हणावं त्याचं कारण सांगतो. शौनकाधिक 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण हे सर्व ऋषी. कलियुगाची सुरुवात झालेली आहे. काय काम करावं, काय साधना करावी माहित नाही. म्हणून त्यांनी कलियुगाचा त्रास होऊ नये म्हणून सर्वजण एकत्र आले आणि काहीतरी करायचं म्हणून कथा श्रवणाला बसले. काही काम नाही, काहीतरी करायचं म्हणून कथा श्रवणाला बसले. आणि सूतजी महाराजांना सुद्धा विनवणी करून बळजबरी उंच असणार आणून बसवलं की आम्हाला तुम्ही कथा सांगा. सुताख्या ही कथा सारं मम करण रसायनम, कथा सांगा. मग दोघेही त्याने सांगणारे आणि ऐकणारे आहेत, पण सामान्य रूपाने आहेत, कनिष्ठ आहेत. मध्यम अधिकारी, मध्यम त्यांनी श्रोता आणि वक्ता जर कोण असतील तर श्री
नारदजी महाराज आणि श्री व्यासदेवजी महाराज. नारदांनी ही कथा सांगितली व्यासदेवांना. दोघे मध्यम का असतील? दोघांच्या अंतःकरणामध्ये जगदोद्धाराची चिंता आहे. दोघांच्या अंतःकरणात चिंता आहे. नारदांच्या पण अंतःकरणात चिंता आणि व्यासदेवांच्या पण अंतःकरणात चिंता. कशाची? जगदोद्धाराची चिंता. स्वतः करता शिकायचं नाही, स्वतः करता ऐकायचं नाही, लोकांकरता त्यांना ऐकायचं आणि सांगायचं आहे. म्हणून मध्यम अधिकारी आहेत. आणि श्रेष्ठ अधिकारी जर त्यांनी कोण असतील तर ते आहेत श्री शुकदेवजी महाराज आणि राजा परीक्षित. दोघे श्रेष्ठ आहेत महाराज. का बरं श्रेष्ठत्व त्यांच्याकडे आलं असेल? त्याचं कारण आहे, आधी जर त्यांचा परिचय पाहायचा ठरला तर दोघांनाही आईच्या गर्भातच भगवंताचं दर्शन झालेलं आहे. शुकाचार्यांना सुद्धा आणि राजा परीक्षितीला सुद्धा. दुसरा मुद्दा सांगतो, का बरं श्रेष्ठ अधिकारी आहेत? दोघांच्याही चित्ताचा विषय फक्त परमात्माच आहे. कोणाच्या उद्धाराकरिता तळमळे अमुक अमुक काहीच नाही. फक्त भगवान, त्याचं चिंतन, याच्या वाचून त्यांनी बाकीचं काही करत नाही. श्रेष्ठ असणारे अधिकारी आहेत महाराज. म्हणून त्यांनी श्रेष्ठ कथा. म्हणून कथा 3 प्रकारची असते. तसे अधिकारी आपण 3 प्रकारचे पाहिले. यज्ञांग कथा, लोककल्याण कथा आणि मोक्ष कथा. परत सांगतो, यज्ञांग कथा, लोककल्याण कथा आणि मोक्ष कथा. म्हणून 1000 वर्षाचं सत्र त्यांनी सुरू केलं. यज्ञ त्यांनी सुरू केला शौनकादिक ऋषींनी आणि त्याच्यातून उरलेल्या वेळात सत्संग करतायत म्हणून कनिष्ठ श्रोते वक्ते आहेत. यज्ञांग कथा आहे. नारदजी महाराजांनी व्यासदेवजी कथा सांगतात आणि ऐकतात, पण लोकांच्या कल्याणाकरता लोककल्याण कथा आहे, मध्यम आहे. आणि मोक्ष कथा फक्त भगवत प्राप्ती करताच केलेली कथा, फक्त भागवत प्राप्ती करताच सांगितलेली ना ऐकलेली कथा, याला मोक्ष कथा असं त्यांनी म्हणावं. म्हणून श्री शुकदेवजी महाराज आणि राजा परीक्षित हे दोघे त्यांनी श्रेष्ठ असणारे श्रोता आणि वक्ता आहेत. चांगला श्रोता आणि चांगला वक्ता याची जर व्याख्याच पाहायची असेल, त्याची जर निवडच करायची असेल तर ती पण पाहण्यासारखीच आहे महाराज. चांगला श्रोता कोण? कोण चांगला ऐकणार आहे? ऐकणारे भरपूर आहेत महाराज, पण चांगला श्रोता, उत्तम श्रोता कोण असं जर कोणी विचारलं तर विशेष रूपाने व्याख्या सांगता येईल. ज्याची मातृशुद्धी आहे, ज्याची पितृशुद्धी आहे, ज्याची वंशशुद्धी आहे, ज्याची अन्नशुद्धी आहे आणि ज्याची आत्मशुद्धी आहे, अशा 5 प्रकारच्या शुद्धी ज्याच्या जवळ आहेत तो उत्तम श्रोता, चांगला ऐकू शकतो. नाही कळालं तर सोपं सांगतो, ज्याची आई पवित्र आहे, ज्याचे वडील पवित्र आहेत, ज्याचा वंश पवित्र आहे, ज्याचं अन्न पवित्र आहे. अन्न पण महत्वाचं, अन्न आणि पाणी. अन्नाने मन बिघडू शकतं आणि अन्नाने मन सुधरू शकतं. पाण्याने बुद्धी बिघडू शकते, पाण्याने बुद्धी निर्मळ होऊ शकते. मग तीर्थ पाणीच आहे ना, आपण जठरे धारयाम्यहम असं म्हणतो ना. विष्णुपादोदकम तीर्थम किंवा शिवपादोदकम तीर्थम असं आपण म्हणतो ना. म्हणून पाण्यानं बुद्धी निर्मळ होते. म्हणून पाणी आपण कुठलं पितो हे महत्वाचं आहे आणि अन्न आपण कसं खातो हे पण महत्वाचं आहे. अन्नशुद्धी आणि आत्मशुद्धी. स्वतःलाही चांगलं वागावं असं वाटलं पाहिजे, नाहीतर त्यांनी सगळं शुद्ध आहे पण स्वतःलाच चांगलं वागावं वाटत नाही, आत्मशुद्धी नाही. म्हणून श्रेष्ठ असणारा श्रोता जर कोण असेल तर 5 लक्षणांना पाहिला जातो. श्रेष्ठ वक्ता कोण? चांगला त्यांनी श्रेष्ठ असणारा वक्ता कोण असेल तर ज्याचं बोलणं आणि वागणं एकच असतं तो श्रेष्ठ असणारा वक्ता आहे. परत सांगतो, ज्याचं बोलणं आणि वागणं एकच आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. श्रेष्ठ सांगणारा कोण असेल तर जो फक्त सांगतो असं नाही, जसं सांगतो तसं वागतो, तो श्रेष्ठ असणारा वक्ता आहे. म्हणून श्रेष्ठ श्रोते वक्ते वर्णन करून सांगितले. असं सांगण्याकरिता माझ्याकडे फार आहे, पण वेळेची मर्यादा पाहूनही सांगितलं पाहिजे म्हणून घाईघाईनं मी त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. काल आपण श्रीमद भागवतामध्ये प्रवेश केला. याला महापुराण असं म्हणावं. सामान्य पुराणामध्ये 5 लक्षणं असतात. पंचलक्षणात्मक जे असतं त्याला पुराण म्हणावं आणि दशलक्षणात्मक जे असतं त्याला महापुराण म्हणावं. म्हणून त्यांनी 10 लक्षणं भागवतात आहेत. अत्र सर्ग विसर्गस्य स्थानं पोषण उतयः मनवंतरी ईशानु कथा निरोधो मुक्तिराश्रयः. 10 लक्षणं सांगितली. ही 10 लक्षणं भागवतात आहेत म्हणून भागवत हे महापुराण आहे. म्हणून या श्रीमद भागवत रूपी महापुराणाच्या प्रथम स्कंधामध्ये आपण प्रवास करतो आहोत.
काल आपण प्रथम श्लोक पाहिला. व्यासदेवांनी त्या परमतत्वाची वंदना केली, कोण्या देवाचं नाव घेतलं नाही. हरिं हे जन्माद्यसयतोन्वदितरतज्जार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवयो मय्यन्ति यत्सूरया तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. सत्य तत्वाची वंदना केली. आणि पुढे या भागवताचे खरे अधिकारी कोण, याच्यात कोणाचा प्रवेश होऊ शकतो, उत्तम अधिकारी आपण ऐकला. काय केलं म्हणजे त्यांनी भागवत पदरात पडेल, नवे नवे हे भागवत पचेल कोणाला हे सांगण्याकरिता सांगितलं. धर्म प्रोज्जित कैतवत्र परमो निर्मत्सराणाम सताम. हे भागवत त्यांनी ऐकायचं असेल किंवा भगवत प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर फार मोठा आणि महत्वाचा मुद्दा सांगितला. त्यानं धर्ममय स्वतःचं जीवन करावं लागेल आणि निर्मत्सर अवस्था प्राप्त करून घ्यावी लागेल. निर्मत्सर अवस्था प्राप्त करून घ्यावी लागेल. निर्मत्सराणाम सताम. पण धर्म कळावा. हे जे भागवत आहे ना, या भागवतातच धर्म राहतो. पण आपल्या धर्माला अनेक नाव आहेत महाराज. खरं आपल्या धर्माचं नाव आहे सनातन वैदिक धर्म. लक्षात ठेवा, काय नाव आहे? सनातन वैदिक धर्म. त्याला अजून लोक म्हणतात हिंदू धर्म. त्याला अजून त्यांनी नाव पडलं भागवत धर्म. ऐका जे तुम्ही भक्त भागवत म्हणून भागवत धर्म. वेदानं प्रतिपादन केलेला धर्म आहे म्हणून त्याला सनातन वैदिक धर्म असं म्हटलं जातं. पण त्याला हिंदू धर्म का म्हणावं? आपण स्वतःला हिंदू म्हणून घेतो, पण हिंदू म्हणजे काय ते आपल्याला कळालं पाहिजे. हिंसया दुयते हृदयम यस्य सा हिंदू. हिंदू म्हणजे काय? ज्याचं हृदय हिंसेनं दुःखी होतं त्याला हिंदू असं म्हणतात. हिंसा फक्त शस्त्रानं होत नाही, हिंसा शब्दांनी सुद्धा होत असते. पण हिंसा त्यागणी महाराज घातक आहे, पण हिंसेनं ज्याचं हृदय दुःखी होतं त्याला हिंदू म्हणतात. तुम्ही म्हणाल हिंसेनं जर त्यांनी दुःखी होतं हृदय त्याला हिंदू म्हणावं, मग भगवंताने युद्ध का करायला सांगितलं अर्जुनाला? हिंसा झाली नाही का? ती हिंसा झाली इथपर्यंत ठीक आहे, पण झाली कशाकरिता हे महत्वाचं आहे ना. अजून सांगतो, काही लोकांनी अर्धवटच लोकांच्या समोर प्रचलित करून टाकलं. ते म्हणले अहिंसा परमो धर्म, अहिंसा परमो धर्म. सगळ्या जगात डंका वाजवला अहिंसा परमो धर्म, अहिंसा परमो धर्म. अरे ते अर्धच आहे, अर्ध माहित नाही लोकांना. त्याचं एकच नाण्याची एकच बाजू आहे, त्याच्या दुसरी बाजू पण पाहिली पाहिजे. धर्म हिंसा तथैवच, धर्म हिंसा तथैवच. हिंसा करणं हा सुद्धा धर्मच आहे. तुम्हाला आताच म्हणला की हिंसेनं हृदय दुःखी होतं त्याला हिंदू म्हणतात, आणि तूच सांगतोयस की हिंसा करणं हा सुद्धा धर्म आहे. पण कोणाची हिंसा हे लक्षात घ्या. तुमच्या डोळ्यासमोर जर एखादा गोमातेला छळत असेल, गाय मारण्याचा प्रयत्न करत असेल, छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन जगणारे लोक आज जगात फार पाहायला मिळतात. पण छत्रपती शिवरायांचं चरित्र अंतःकरणामध्ये कोण उतरवतो मला सांगा? त्यांच्या समोर गाय कापणारा माणूस त्याचा हात छत्रपतीने कापून टाकला, हे किती लोकांना माहित आहे मला तुम्ही सांगा. म्हणून धर्म हिंसा तथैवच. गाय मारणाऱ्या माणसाचा हात कापणं हिंसा नाही का? पण कशा करता हिंसा? धर्माकरता केलेली हिंसा. अरे ब्राह्मण वंदनीय आहे, पूजनीय आहे, आदरणीय आहे. ब्राह्मणावर जर अन्याय होत असेल, ब्राह्मणाचा जर अपराध कोणी करत असेल, ब्राह्मणाला जर कोणी मारत असेल आणि त्याच्याबरोबर जर दोन हात एखादा मनुष्य करत असेल, हिंसा ठरणार नाही, धर्माचं संरक्षण ठरेल. भक्तांवर जर अत्याचार होत असेल, भक्तांना जर कोणी त्रास देत असेल, महत्वाचा मुद्दा आहे का? आज लोकांना भक्त सहन होत नाहीत. कपाळाला गंध लावलेलं, एखाद्याच्या डोक्यावर शेंडी दिसली, धोतरवालं गंधावाला जर दिसलं तर लोकांची तळपायाची आग मस्तकात. त्यांना वाटतं काहीतरी बावळटच आहे, उठसूट टाकणे, दुसरा धंदाच नाही काय. त्यांना त्याच्यात शहाजूकपणा वाटतो. आपल्याच धर्मातल्या खाचाखोचा काढायच्या आणि काढून त्याच्या विरोधात लोकांच्या समोर काहीतरी करून दाखवायचं. म्हणजे काय होतं? फक्त प्रकाशात येतो, याच्यापेक्षा काय होत नाही. आणि त्याचा प्रकाश राहील किती दिवस? पण हे समजत नाही. आपण आपल्याच धर्माची पायमल्ली करतो आहोत, आपण आपल्याच धर्माला नाव ठेवतो आहोत. लक्षपूर्वक आहे का? मी का सांगतोय पोटतिडकीनं? अहो हे व्यासपीठ धर्माचं आहे, मला धर्म सांगण्याचा अधिकार आहे. याच व्यासपीठावर मी धर्म सांगितला पाहिजे. जर इथून धर्म मी सांगत नसेल तर कुठून धर्म सांगायचा? महत्वाचा मुद्दा आहे. धर्म सांगण्याचं व्यासपीठ आहे आणि याच्यावर धर्मच सांगितला पाहिजे. माणसाला लाज वाटते, काही लोकांना भीती वाटते धर्म सांगण्याची. बऱ्याच वेळेला लोचटपणा मनात आलेला असतो, कशाची तरी अपेक्षा पोटात असते, धनाची असते, मानाची असते. जर जास्त बोललो लोकांनी परत नाही बोलवलं, मग काय करायचं? नाही सांगितलेलं बरं, त्याच्यापासून काय पडलं?
निदान बोलणाऱ्या माणसाने 5 मिनिटं तरी त्याच्या कीर्तनातून धर्माविषयी बोललं पाहिजे. गरज आहे ना महाराज. अरे जर धर्म शिल्लक राहणार तर कथा कधी कराल? धर्म जर शिल्लक राहिला तर वाऱ्या कोणत्या कराल? जर धर्म शिल्लक राहिला नाही तर कोणते ग्रंथ ऐकाल? म्हणून धर्म महत्वाचा आहे. म्हणून जर त्यांनी भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर धर्म महत्वाचा. धर्म प्रोज्जित कैतवत्र परमो निर्वत्सना नाम सता. धर्म महत्वाचा आहे. 2 प्रकारचे धर्म सांगतो, बाकीचे सगळं सोडून द्या. ते जर डोक्यात घुसत नसेल तर एक सामान्य धर्म आणि एक परम धर्म. सामान्य धर्म काय आहे ते ऐका. आपण ज्या कुळात जन्माला आलेलो आहोत, आपण ज्या गोत्रात जन्माला आलेलो आहोत, आपण ज्या घरात जन्माला आलेलो आहोत, त्या कुळ गोत्राची परंपरा, त्याची मर्यादा, आपल्या घरी असणारे माता पिता त्यांची सेवा करणं, जर विवाह झाला असेल तर पत्नी मुलांचा सांभाळ करणं, हा आपला धर्म आहे. आणि याला कोणता धर्म म्हणावं? सामान्य धर्म म्हणावं. सामान्य धर्म तो पाळलाच पाहिजे. जर बाप असाल तर मुलांना सांभाळणं तुमचा धर्म आहे. जर पती असाल तर पत्नीला सांभाळणं तुमचा धर्म आहे. जर कोणाचा मुलगा आहात तर मायबापाला सांभाळणं आपला धर्म आहे. पण हा धर्म, याला सामान्य धर्म म्हणावा. विशेष धर्म काय? माणसाच्या शरीरात आल्यानंतरच हे त्यांनी सांगता येतं आणि हे करता येतं. लक्षपूर्वक ऐका. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगिते. अरे पशुला काय आई कळते का बहीण कळते? पशुला यातल्या काही गोष्टी कळत नाहीत महाराज. कळणं त्याचा धर्म नाही, तो पशुच आहे. माणसाला कळतं, माणसाजवळ बुद्धी आहे. म्हणून सामान्य धर्म काय असेल तर आपल्या परिवाराला त्यांनी सांभाळणं, कुळगोत्राच्या मर्यादेनुसार वागणं, हा धर्मच आहे. विशेष धर्म काय आहे? माणसाचं शरीर फक्त बायका पोरांचं पोषण करण्याकरिता मिळालेलं नाही. माणसाचं शरीर हे भगवंताच्या प्राप्तीकरिता मिळालेलं आहे. म्हणून देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा. किंवा आणखी प्रमाण आहे का? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन, जेने तू जोडसी नारायण आणि नासे जीवपण भवरोग. म्हणून नारायणाची प्राप्ती करून घेण्याकरिता, जीवपणा घालवण्याकरिता, भवरोग घालवण्याकरिता हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. म्हणून या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढं ज्याला करता येतं तो परमधर्म साधणारा मनुष्य आहे. म्हणून परमपुरुषार्थ परमधर्म त्याला साधता आला पाहिजे. पण भगवंताची प्राप्ती करून घेणं हा परमधर्म आहे. मग एखाद्याच्या अंतःकरणात परमधर्माविषयीची जर त्यांनी ओढ लागली असेल आणि त्या ओढीनं जर त्याचा संसार त्याच्या हातातून सुटत असेल तर त्याला पाप लागत नाही, हे पण ऐकून ठेवा. पण संसार सोडून जाणं वेगळं आणि संसार सुटणं वेगळं. साधू संतांनी संसार सोडला नाही, सुटला. सुटण्यातून सोडण्यात फरक आहे. वैराग्यातून वैतागात फरक आहे. बरेच लोक वैतागून डोंगरात जाऊन राहतात. हे वैतागणं वेगळं आणि वैराग्य वेगळं. म्हणून त्यांनी सोडायचा नाही, सुटला पाहिजे. भगवंताच्या चिंतनात जर सुटला तर मग सुटला. चोखोबरायांचं त्यांनी सगळ्यांना चरित्र माहिती आहे. भजन करता करता भजनात रंगून गेले म्हणून बहिणीच्या घरी सांगायला जाता आलं नाही, बायकोचं बाळंतपण करण्याकरिता चल म्हणून विसरले, म्हणून देवाला बाळंतपण करण्याकरिता यावं लागलं. सोडलं नाही, सुटलं. फरक आहे त्याच्यात. म्हणून परमधर्म आहे परमात्म्याची प्राप्ती. ज्याचं चिंतन भगवंताचं अखंड चालू आहे, ज्याला भगवत चिंतना वाचून दुसरं काही सुचत नाही, त्याचा जर संसार सुटत असेल तर त्याला दोष लागत नाही. चिंता करू नका. मुख्य धर्म देवाची, मुख्य धर्म देवाची, चित्तामध्ये भगवंताचं चिंतन होणं हाच मुख्य धर्म आहे.
म्हणून अखंड भगवत चिंतन घडणं हा प्रमुख धर्म आहे, मुख्य धर्म आहे. त्या धर्माला जाणावं. या भागवतात काय सांगितलं तो धर्म प्रतिपादन करून सांगितला. म्हणून भागवत धर्म असे आपल्या धर्माला म्हणतात. तो कोणाला साध्य करून घेता येतो? निर्मत्सराणाम सताम. जो निर्मत्सर झाला त्यालाच ते प्राप्त करून घेता येतात. माणसाला निर्मत्सर होता येत नाही. हो, महत्वाचा मुद्दा आहे. ज्याला निर्मत्सर व्हायचं ना त्यानं सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. दुसऱ्याकडे पाहून जगायचं बंद करा. दुसऱ्याकडे पाहून जगायचं बंद करा. जी माणसं दुसऱ्याकडे पाहून जगतात त्यांना मत्सर रहित कधीच होता येत नाही. कारण आपल्या डोळ्यासमोर त्यांनी कितीतरी माणसं श्रीमंत झालेले दिसतात, कितीतरी लोकांचे बंगले झालेले दिसतात, कितीतरी लोकांनी गाड्या घोड्या घेतलेल्या दिसतात, फार धन संपदा कमावलेली दिसते. आणि त्यांचं ते पाहिल्यानंतर पोटात जळकी तयार होते. मग त्याच्यासारखं व्हावंसं वाटतं. आपलं जीवन आहे. हो, माझं जीवन आहे. मी ठरवायचं मला कसं जगायचं. त्याच्या कपाळानं त्याला काय मिळालं असेल. तो काय माझा मालक नाही. मी त्याच्याकडे पाहून जीवन जगायला. मी ठरवायचं मला कसं जगायचंय. म्हणून दुसऱ्यानं घर बांधलं म्हणून आपल्याला जर घर बांधायचं असेल जन्म निघून जाईल ना. दुसरा श्रीमंत झाला त्याला मान सन्मान संपत्ती प्राप्त झाली म्हणून मला प्राप्त करून घ्यायची आणि त्याच्याकरता जर अट्टहास करत असाल जन्म निघून जाईल ना. आपण त्याची गुलाम नाही. आपण स्वतःच्या मनानं त्यांनी ठरवलं पाहिजे मला नेमकं काय हवंय, मला काय पाहिजे. पण आपण दुसऱ्याच्या शर्यतीत उभं राहायचं नाही. कोण किती मोठा झाला हो परत मला कोणाच्या शर्यतीत उभं राहायचं नाही. मी माझे नियम स्वतः ठरवायचे. मला काय करायचंय, मला काय मिळवायचंय, मला कुठे जायचंय, माझं गंतव्य स्थान काय आहे हे दुसऱ्याने ठरवायचं नाही, मी ठरवायचं. आणि जर जगायचं असेल कोणाकडे तरी पाहूनच जर जगायचं असेल तर संतांकडे पाहून जगा. सामान्य संसारातल्या लोकांकडे पाहून जगू नका. संसारातले लोक संसार करता करता मरून जातात, काही हाताला सापडत नाही. पण परमार्थातले त्यांनी माणसं परमार्थ करता करता शरीर सोडतात आणि पुरुषार्थ त्यांचा त्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळतो. म्हणून मुक्ता ते अवधारिता लाहिजे आपुलीच मुक्तता. म्हणून मुक्त पुरुषांकडे पाहून त्यांनी जगत जावं. आपल्याला मुक्त स्थिती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. निर्मत्सर जर व्हायचं असेल तर हे जास्त महत्वाचं त्यांनी साधन आहे. निर्मत्सराणाम सताम या भागवतामध्ये धर्म सांगितलेला आहे आणि तो कोणाला प्राप्त होईल? जे निर्मत्सर झालेले आहेत त्यांना तो प्राप्त होईल. कसा आहे भागवत त्याचं थोडस वर्णन करून सांगितलं. हे भागवत सामान्य नाही. ते म्हणले निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद अमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुका. निगमकल्पतरोर गलितम फलम. निगम म्हणजे वेद. वेद हा कल्पवृक्ष आहे. या वेदरूपी कल्पवृक्षाला हे आलेलं फळ आहे. पण कसं फळ आहे? गलितम फलम, गळालेलं फळ आहे. फळ केव्हा गळून पडतं? दगड मारल्यानंतर नाही ना, पिकल्यानंतर ज्यावेळेला पक्व होतं त्यावेळेला गळून पडतं. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे भागवत फळ आहे पण सामान्य फळ नाही. वेदरूपी कल्पवृक्षाला आलेलं पक्व होऊन गळालेलं फळ आहे. गलितम फलम. त्याच्या पुढे अजून महत्वाचा मुद्दा सांगितला. शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. शुक म्हणजे पोपट. आणि फक्त पोपट नाही, श्री शुकदेवजी महाराज. या भागवताला श्री शुकदेवजी महाराजांचं मुख लागलंय. आंब्याच्या झाडाला जर त्यांनी फळं आली आणि त्यातला एखादा आंबा जर पाडाला त्यांनी लागला तर पाखरू येतं आणि त्याच्यावर बसून त्याला चोच मारतात. ते आंबे उतरवणारे जे लोक आहेत ना ते सरळ सरळ कैऱ्या उतरवून घेतात आणि एका बाजूला ढीग घालतात. पण त्यातल्या 4-2 कैऱ्या अशा असतात की ज्या जाणीवपूर्वक बाजूला काढून ठेवल्या जातात. म्हणे का? याला पाखरानं चोच लावलेली आहे. पाखरानं चोच लावलेलं फळ त्यांनी गोड लागतं. पाखराला त्यातली जाणीव असते. तसं हे भागवत रूपी फळ आहे. पक्व झालेलं फळ आहे, गळालेलं फळ आहे. पण असं नाही, अजून विशेष गोष्ट सांगितली. शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. शुकाचार्यांचं मुख त्याला लागलेलं आहे. आणि फक्त मुख लागलं असं नाही, शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. त्यांच्या मुखातला अमृतद्रव त्याच्यात मिसळलेला आहे. आणि असं असणार हे फळ आहे. शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. मग काय केलं पाहिजे आपण? पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुका. त्या भागवताचा रस आपण त्यांनी प्यायला हवा. फळ खातात का पितात? फळ खाल्लं जातं. पण हे म्हणतात प्या. पिबत भागवतम. प्या म्हणतात. कशानं प्यायचं हे फळ? कानांनी प्यायचं. कानांच्या माध्यमातून प्यायचं. कानाची आणि वचनाची भेट झाल्यानंतरच काहीतरी मिळत असतं. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तूची होणी उठी कवनो एकू जो. सर्वांना जमत नाही. कवनो एकू म्हणण्याचं तात्पर्य पुढे अजून त्या श्लोकातच आहे.
पण पिबत भागवतम, कुठपर्यंत प्यायचं हे? म्हणजे रसमालयम, पिबत भागवतम रसम आलयम, आलयम आलयम म्हणजे काय? लय होईपर्यंत प्यायचं, लय होईपर्यंत. कशाचं लय होईपर्यंत? फळाचा लय होईपर्यंत की आणखी कशाचा लय होईपर्यंत? अरे जीवाचा परमात्म्यात लय होईपर्यंत हे पितच राहायचं, पितच राहायचं, पितच राहायचं. पिबत भागवतम रसमालयम. कोणी प्यायचं? मुहुरहो रसिका भुवि भावुका. दोन महत्वाचे विचार सांगितले, रसिक आणि भाविक. हे भागवत पचतं कोणाला? हे रसिकांना पचतं. भागवत ऐकण्याकरिता माणूस रसिक असला पाहिजे. भागवत ऐकण्याकरिता मनुष्य रसिक असला पाहिजे आणि भागवत ऐकण्याकरिता मनुष्य भाविक असला पाहिजे. रसिक आणि भाविक दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. घड्याळाची मर्यादा पाहून ऐकणारा मनुष्य असतो ना, तो रसिकही नसतो आणि भाविकही नसतो. कारण त्याला मर्यादा असते ना महाराज. परमार्थाला मर्यादा आणि परमार्थ दोन स्वतंत्र गोष्टी. कालावधीची मर्यादा, तुम्हाला पुढची तरतूद करून ठेवतोस का लांबवायचं म्हणून? असं नाही, पण वस्तुस्थिती सांगतोय मी. आता बघ, एवढे टायमाचे लोक पक्के असतात. 2 तासाचं कीर्तन असलं की 1 सेकंद सुद्धा पुढे जायचं नाही. त्याच मुद्द्यावर लगेच जय विठ्ठल करायचं. करतो कशाला? तुला जर त्याच्यात एकरूप होऊन भगवंताशी तदाकार होता येत नसेल, घड्याळावर जर तुझं जीवन असेल, तू करतो कशा करता? ते काय पडलं त्याच्या वाचून? विसर ना, कधीतरी विसरलं पाहिजे. पोपटासारखं मला तुमच्या समोर फार बोलता येईल. तुमच्यावर वजन मारून घ्यायला काय लागतं? तुमच्यावर छाप करून घ्यायला काय लागतं? मी थोडं पाठ करून मस्त छान 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 तुमच्या समोर बोलू शकतो, पण माझ्या जीवनात उतरलं पाहिजे. बोलण्यापेक्षा उतरणं जास्त महत्वाचं. हे ग्रंथ सांगणं वेगळं, ग्रंथ ऐकणं वेगळं, आणि त्यापेक्षा महत्वाचा विचार ग्रंथ जगणं वेगळं. पण महापुरुष ग्रंथ जगले, फक्त सांगितलं नाही, ग्रंथ जगलं पाहिजे. या ग्रंथांच्या प्रमाणे जीवन आपलं घडवलं पाहिजे, त्याच्यानुसार आपण जगलं पाहिजे. म्हणून त्यांनी कोणी या भागवताला त्यांनी सेवन करावं. मुहुरहो रसिका भुवि भावुका. रसिक आहेत, भाविक आहेत, त्यांच्याकरिता हा ग्रंथ विशेष आहे. म्हणून असं असणार हे श्रीमद भागवत आहे. रती असावी, प्रेम असावं, त्याच्याविषयीचा आदर असावा, आणि मग ते आपल्या अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थानं घर करून बसतं आणि मग तदाकार करून टाकतं. आपण भागवत शब्दाचे अर्थ ऐकले. भाती सर्वेषु लोकेषु गीयते नारदादिती वर्तते सर्व शास्त्रेषु आणि तत्स्मर भगवतम विदुः. त्याचं स्मरण केल्यानं भगवत रूपता प्राप्त होते. पण जो भागवताच्या रसाचं पान करतो तो भगवत रूपच होतो, असं त्यांनी सामर्थ्य या भागवताचं आहे. असं असणार हे भागवत. सांगा म्हटले मग महाराज, कसं काय सुरुवात झाली भागवताला? कुठून त्यांनी सुरुवात झाली? कोणी सांगितलं, कोणाला सांगितलं, कधी सांगितलं, कसं सांगितलं, हे सगळं सांगा. मग श्री सूतजी महाराज शौनकादिकांना सांगू लागले. नैमिषारण्यामध्ये तो प्रसंग आपण भागवत महात्म्यात श्रवण केला. अनेक ऋग्वेदी ब्राह्मण एकत्र आले. त्यांनी एक सत्र सुरू केलं. त्याच्यामध्ये त्यांनी भगवत कथा उरलेल्या वेळामध्ये श्रवण करायचं ठरलं. आणि मग कथेला त्यांनी आरंभ झाला. सूतजी महाराज त्यांनी शौनकादिकांना सांगू लागले. हरिम हे नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषे शौनकादयं सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्र सममासताः. सत्र सुरू झालं. कथा सांगायला सुरुवात झाली. शौनकादिक समोर त्यांनी बसलेले आहेत. मुख्य यजमान पद शौनकांकडे आहे. शौनक हे कुलपती आहेत असं आपण काल परवाच्या प्रसंगात ऐकलं. कुलपती म्हणजे काय? 10,000 विद्यार्थ्यांना एकाच वेळेला अन्नदान आणि ज्ञानदान ज्यांच्याकडून घडतं त्यांना कुलपती असं म्हणत जावं. पण शौनक ऋषी असे श्रेष्ठ आहेत. त्यांच्याबरोबर अनेक ऋषीमुनी त्यांनी श्रवण करण्याकरिता समोर बसलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? परमार्थ करत असताना प्रश्न सुद्धा महत्वाचे असतात. साधू संतांच्या समोर गेल्यावर प्रश्न विचारावेत, पण त्या प्रश्नांना काही मर्यादा असावी. म्हणजे ते नीतिमत्तेचे प्रश्न असावेत. उगाच खोडायचं म्हणून काहीतरी प्रश्न विचारायचे नाहीत. असे पण माणसं सापडतात. कीर्तन झाल्यावर भेटतात, म्हणतात महाराज फार चांगलं वाटलं, कीर्तन तुमचं ऐकलं, कथा ऐकली, फार चांगलं होतं. माझा एक प्रश्न आहे. म्हणे काय? म्हणे तेवढं श्रावण बाळाच्या आई वडिलाचं नाव काय होतं सांगा, त्याच्या वाचून तुझा मोक्षच आढळून पडला. मग ते श्रावण बाळाच्या आई बापाचं नाव जर नाही कळलं तर तू मुक्तच व्हायचा नाही. हे काय प्रश्न आहेत का? काय पडलं त्या प्रश्न वाचून? आमक्या ऋषीचं कुळ कोणतं, त्यांचा फलण्याचं मूळ कोणतं, यानं अमकं केलं. अरे त्याच्या वाचून पडलं काय? तुला जर प्रश्नच विचारायचा असेल तर काय प्रश्न विचारला पाहिजे? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्ने सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शिना. अरे ज्ञान विचारावं महाराज. काही मी उद्धार पावेन,
काही कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, खरा समाधान चित्त माझे. काही तो स्वामी भेटेल, काही ते बिरडे फिटेल, असं विचारावं महाराज. असं विचारणं हेच महत्वाचं आहे. आमक्याचं मुळण फलण्याचं गोत्र विचारण्यात काय तात्पर्य, त्याच्या वाचून आपला मोक्ष आडला नाही. पण प्रश्न सुद्धा सूत्रबद्ध असावेत. कोणतेही प्रश्न विचारण्यात काय तात्पर्य, पण प्रश्न आहेत. आणि प्रश्न सुद्धा सगळ्यांना उद्भवत नाहीत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, 2 लोकांना प्रश्न उद्भवतच नाहीत महाराज. ज्याला सगळं कळालं त्याला प्रश्न उद्भवत नाही, आणि ज्याला काहीच नाही कळालं त्याला पण प्रश्न उद्भवत. आता काही कळालंच नाही, प्रश्न तरी काय विचारणार आहे. ज्याला काही कळत नाही तोही प्रश्न विचारित नाही, आणि ज्याला सगळं कळतं तोही प्रश्न विचारित नाही. मग प्रश्न कोण विचारतो मगला? ज्याला काही कळालं आणि काही नाही कळालं तो प्रश्न विचार. प्रश्न त्याने विचारणे महत्वाचं आहे. साधू संतांच्या समोर गेल्यानंतर प्रश्न विचारावेत. शौनकादी ऋषी प्रश्न विचारू लागले. 6 प्रश्न विचारले. ते म्हणले, महाराज त्वया खलु पुराणाने इतिहासाने चानघर, तुम्ही इतिहास पुराणांना जाणणारे आहात. तुम्ही श्रेष्ठ तपस्वी आहात. व्यासदेवांकडून तुमचं श्रवण अशा पद्धतीने घडलेलं आहे. पण श्रवण कोणाकडून त्यांनी करावं हे महत्वाचं आहे. श्रवण कोणाकडे प्राप्त झालं हे महत्वाचं आहे. असे काही महापुरुष त्यांनी आपल्या संप्रदायामध्ये होऊन गेले की ज्यांचं नाव त्यांनी घेतलं तरी अंगावर शहारे येतात. म्हणून श्रेष्ठ त्यांनी महापुरुष की ज्यांनी धो 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 त्यांच्या मुखातून शास्त्र वाहत होतं, असे त्यांनी महापुरुष आपल्या संप्रदायात होऊन गेले. त्यांच्याकडे त्यांनी श्रवण महत्वाची गोष्ट आहे. अशी मांदियाळी पुन्हा पुन्हा तयार होत असते महाराज. भगवान त्यांना पुन्हा पुन्हा पाठवतो आणि पाठवून त्यांच्या हाताने त्यांनी विशेष असणारं कर्म करून घेतो. त्याचं काम भगवान त्यांनी त्या संत महापुरुषांकडून करून घेत असतो. म्हणून त्यांनी महाराज संत महापुरुषांच्या समोर प्रश्न विचारले. 6 प्रश्न विचारले शौनकादिकांनी. सगळ्यात पहिला प्रश्न विचारला, किम श्रेया. मनुष्य जन्म प्राप्त झाला गोष्ट खरी आहे, पण माणसाच्या जन्मात आल्यानंतर काय श्रेयस्कर आहे, काय करण्याकरिता माणसाचा जन्म प्राप्त झाला. किम श्रेया. दुसरा प्रश्न विचारला, के शास्त्र सारहा. सगळ्या शास्त्रांचं सार काय आहे ते सांगा. सगळे शास्त्र त्यांनी आहेत, पण त्या शास्त्रांमध्ये काय सार दडलेला आहे ते कृपा करून सांगा. मग म्हटले, तिसरा प्रश्न विचारला की भगवंतानं किती अवतार धारण केले, भगवान अवतार का त्यांनी धारण करतो, कस्व अवतार प्रयोजनम. तिसरा प्रश्न आहे, भगवंताच्या अवताराचं प्रयोजन सांगा. चौथा प्रश्न त्यांनी विचारला, किम कर्म. भगवंताचं कर्म काय आहे. 5वा प्रश्न विचारला, अवतारांची संख्या सांगा, के अवतारश्य. आणि 6वा प्रश्न विचारला, धर्मकम शरणम गतः. 6 प्रश्न आहेत. लक्षात राहिले नसतील परत सांगतो. पहिला प्रश्न आहे, आपण त्यांनी मनुष्य जन्माला आलेलो आहोत. किम श्रेया. काय आपल्याला करायचं आहे, काय आपलं टार्गेट आहे ते कृपा करून सांगा. किम श्रेया. दुसरा प्रश्न आहे, के शास्त्र सारहा. सगळ्या शास्त्रांचं सार काय आहे. तिसरा प्रश्न आहे, कस्व अवतार प्रयोजनम. भगवंताच्या अवताराचं प्रयोजन काय आहे. चौथा प्रश्न आहे, किम कर्म. भगवान काय कर्तव्य करतो. 5वा प्रश्न आहे, के अवतारश. भगवंताचे अवतार किती झाले. आणि 6वा त्यांनी प्रश्न आहे, धर्मकम शरणम गतः. धर्म कोणाला शरण गेला. भगवान श्रीकृष्ण परमात्माने जो धामाला निघून गेला त्यानंतर धर्म कुठे राहिला, असा तो 6वा प्रश्न आहे. असे 6 प्रश्न आहेत आणि संपूर्ण भागवत कथा या 6 प्रश्नांच्या भोवतीच फिरते. भागवत कथा म्हणजे काय, या 6 प्रश्नांची उत्तर म्हणजे भागवत कथा. हे 6 प्रश्न त्यांनी आहेत, आपल्या लक्षातच राहिले पाहिजे. कदाचित उद्या विचारले जातील कोणते कोणते प्रश्न होते. नाही विचारणार, चिंता करू नका. पण तुमच्या आठवणीत ठेवण्याकरिता फक्त लक्षात ठेवा की हे फार महत्वाचं, एक एक प्रश्न फार महत्वाचा आहे. सुतजी महाराजांना आनंद झाला. ह्या सुतजींचं नाव आहे उग्रश्रवा. हे रोमहर्षण नावाच्या सुताचे पुत्र आहेत महाराज. त्यांचं नाव आहे उग्रश्रवा. कुंज आसनावर बसलेले आहेत. त्यांनी आपल्या श्री गुरूंची वंदना केली. श्री शुकदेवजी महाराज. यम प्रव्रजंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदु तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मि. म्हणून श्री शुकदेवांची वंदना श्री सुतजींनी अशा पद्धतीने केली. त्यानंतर त्यांनी भगवत स्वरूपाची वंदना करत नारायणम नमस्कृत्य नरम चैव नरोत्तमम देवीम सरस्वतीम व्यासम ततो जयमुदीरयेत. म्हणून त्यांनी नारायणाची वंदना केली, सरस्वती मातेची वंदना केली, व्यासदेवांची वंदना केली आणि मग त्यांनी भगवंताचं स्मरण करत बोलायला सुरुवात केली. हे बघा, बोलणाऱ्या माणसानं त्यांनी भगवत स्मरणामध्ये बोलावं. तो जर भगवंताच्या स्मरणामध्ये बोलत असेल तर ऐकणाऱ्या लोकांना सहज भगवंताचं स्मरण घडेल. आनंदाची पुष्टी अंगी आणि श्रोते संगी उद्धरती.
त्याच्याजवळ आधी आनंद त्यांनी भरलेला असावा, तर तो जगाला आनंद देऊ शकतो. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू आणि मग म्हणतात नका चर फडू घ्या रे तुम्ही. आधी मी खातो म्हणतात, मग तुम्ही घ्या म्हणतात. म्हणून त्यांनी आपण जीवनी जेववी लोका संतर्पण करी तुका. पण आधी आपण पोटभर खाल्लेलं पाहिजे आणि मग जगाला त्याकडे पंगत घालता येते. म्हणून पिकले तया खाणे किती पंगतीशी सुकाळ. म्हणून त्यांनी ज्याच्याकडे जास्त पिकतं त्याला किती खायला लागतं, मग त्यानं काय करावं, पंगत त्यांनी करत जावी. म्हणून आपल्याजवळ त्यांनी भगवत नामाचं पीक आलेलं असावं आणि त्याच्यात आपण तल्लीन असावं. म्हणून संत महापुरुष अखंड भगवंताच्या चिंतनामध्ये तल्लीन आहेत, भगवंताच्या भजनात तल्लीन आहेत. आणि मग त्या तल्लीनतेतून जगाच्या समोर त्यांनी तत्वज्ञान सांगतायत. म्हणून जगाच्या गळी ते उतरतं आणि सर्वांच्या हिताचं ठरतं. हे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. ताई ताई गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. वासुदेव भगवान की जय. पहिला प्रश्न आहे किम श्रेयः. जीवनाचं सार्थक कशात आहे, जीवनाची पूर्णता कशात आहे, काय मिळवण्याकरिता जन्म प्राप्त झालेला आहे. त्यांनी सांगायला सुरुवात केली, सव एकोणसा परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजः अहेतुक्य प्रतिहताम ययात्मा संप्रसिद्धती. कशात श्रेय आहे, हेतुरहित भगवंताची भक्ती करण्यातच माणसाच्या जीवनाचं श्रेय आहे. परत सांगतो, हेतुरहित भगवंताची भक्ती करण्यातच मनुष्य जन्माचं श्रेय आहे, सार्थकता आहे. आता हे म्हणत असताना सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या वह्या तपासून पाहिलं पाहिजे. काय तपासायचंय, आपणही भक्ती करत आहोत, आपण सारे हरिभक्तीपरायण आहोत, पण आपल्या भक्ती करण्यामागचं तात्पर्य काय आहे. जर काही मागण्याकरिता आपली भक्ती असेल, जर काही हेतू ठेवून आपली भक्ती असेल, तर ती भक्ती ठरत नाही, तो फक्त एक व्यापार ठरतो. देवा माझं असं कर, मी तुझं तसं करीन. तुला 11 नारळाचं तोरण मी त्यांनी बांधीन, माझं अमुक अमुक तू कर. म्हणजे ही भक्ती आहे का व्यवहार आहे, खरं सांगा. देवाबरोबर केलेला सौदा आहे 11 नारळांचा सौदा. असे सौदा त्यांनी भरपूर ठिकाणी पाहायला मिळतो. साधी सत्यनारायणाची पूजा जरी घरी करायची ठरली ना, तरी यादी त्यांनी असते. भूदेव त्यांनी यादी लिहून देतात. ते म्हणतात ते खारका सुपाऱ्या त्यांनी पान काय काय लागत असेल सगळी मोठी यादी तयार असते. ही यादी दुकानदाराकडे जाते आणि तो दुकानदार त्यांनी म्हणतो तर रे पूजेचं साहित्य दे. खाण्याच्या खारका वेगळ्या असतात, दुकानदाराकडे पूजेच्या वेगळ्या असतात. खाण्याच्या सुपाऱ्या वेगळ्या आणि पूजेच्या सुपाऱ्या वेगळ्या. पूजेच्या सुपाऱ्या दे रे असं म्हणतो. त्या पूजेच्या ज्या सुपाऱ्या असतात ना, त्या आतून सगळ्या किडलेल्या असतात. त्याच्यात भुसा आणि फेविकॉल भरलेला असतो आणि वरतून कलर दिलेला असतो, फार चमकतात. खाण्याच्या सुपारीपेक्षा पूजेची सुपारी जास्त चमकते, कारण ती नकली असते महाराज, फार जास्त चमकते. मग पाट मांडला जातो, त्याच्यावर त्या सुपाऱ्या मांडल्या जातात, खारका मांडल्या जातात. आणि मग त्यांनी भटजीबा संकल्प, आता त्यांचा नाईलाज आहे, ते त्या तुमची पूजा करण्याकरिता आले, त्यांना संकल्प म्हणावंच लागणार. मग ते म्हणतात म्हणा मम आत्मना श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम मम अस्माकम द्विपाद म्हणजे माझे 2 पायाचे 4 पायाचे सगळे सुखात राहते.
आणि सुपाऱ्या सगळ्या किडक्या, एकही चांगली नाही. हा. अरे काय देवाला डोकं आहे का नाही काय? साऱ्या सुपाऱ्या आणि खारका किडक्या सगळ्या, आणि यादी तर भली लांबलं चल. देवा मला हे पाहिजे, देवा मला ते पाहिजे, माझं अमुक होऊ दे, माझं तमुक होऊ दे. सगळी भक्तीच आहे, पण फक्त मागण्याकरिता केलेली भक्ती. ऐकतात ना तुम्ही सर्वच? देवाला मागणारे लोक फार आहेत, पण देवाला मागणारे लोक फार कमी आहेत. परत म्हणू का? अहो, देवाला मागणारे जगात फार आहेत, पण देवाला मागणारे लोक फार कमी आहेत. नसलं कळालं तर उलगडून सांगतो. देवाच्या समोर यादी घेऊन मला हे पाहिजे, मला हे पाहिजे असं मागणारे लोक फार आहेत, पण मला देवच पाहिजे, तो माझा व्हावा, तो माझा व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग असं म्हणणारे कमी आहेत. देवा तुझं बाकीचं काहीच मला नको आहे, फक्त तू मला हवायस. देवाला मागणारे फार कमी आहेत, देवाकडे मागणारे फार जास्त आहेत. मग आपण हे ऐकल्यानंतर लक्षात घ्यावं. त्यापेक्षा आणखी सांगतो, ही कथा अंगावर ओढून घेण्याची आहे. म्हणून ऐकत असताना आपल्या अंगावर ओढून घ्यावी आणि चालता चालता आपली पानं तपासून पाहावेत, आपली भक्ती कशा करता. ज्याचं भजन भोगा करता आहे त्याचं भजनच काय करता, याचे भजन भोगासाठी. ते भोगासाठी असणारं भजन काय कामाचं, भोगासाठी केलेली भक्ती काय कामाची. अरे देवासाठीच देवाची भक्ती करावी, देवाच्या कारणेच देवाला त्यांनी भजावं, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी भक्ती ही श्रेयस्कर आहे. जीवनामध्ये काय प्राप्त करून घ्यावं तर अहैतुक्य प्रतिहताम ययात्मा संप्रसिद्धती, हेतू रहित भगवंताची भक्ती करणं, कशाचीच अपेक्षा करणं हे तिथं चालत नाही महाराज. काही मागायचं नाही. आणि आणखी सांगू का गोष्ट मी तुम्हाला, मागावं त्याला लागतं ज्याला काही कळत नाही. आणि देवाची जर भक्ती करत असाल तर त्याला काय कळत नाही हे मला सांगा. त्याला काय कळत नाही हे मला सांगा. अहो, त्याला सगळंच कळतं ना, फक्त तुम्ही त्याचे व्हा. मग तुम्हाला काय हवंय काय नको तुमच्या घरी तुम्हाला पोहोच. महत्वाची गोष्ट, फक्त तुम्ही त्याचे भक्त व्हा. त्याचे भक्त झाल्याशिवाय त्यांनी होणार नाही. काल आम्ही येता येता बाळनाथ गडावरून आलो, बाबांना भेटून आलो. म्हणलं चला कथे करता येणार आहेत बाबा कथेला. बाबांच्या पुण्य, बाबांना बसता येत नाही, पण तिथं 2 मिनिटं त्यांच्याशी माझं बोलणं झालं, ते मी तुमच्या समोर सांगतो. ते म्हणले बा गडाचं काम झालेलं आहे, एवढं सगळी इमारती उभ्या आहेत, फलानं सगळ्या गोष्टी झाल्या, पण हे सगळं करण्याकरिता लोकांबरोबर मला संवाद साधावा लागला नाही, मला भगवंताशी संवाद साधावा लागला. देवाला सांगितलं, देवा मला माझ्याकरिता काहीच करायचं नाही, हे सगळं तुझं आहे, आणि तुला जर करायचं असेल तर तू मला बुद्धी पण देणार तूच आहेस आणि सगळी तरतूद करणारा पण तूच आहेस. मला तुझ्याकडे काहीच मागायचं नाही माझ्याकरिता, तुला तुझ्याकरिता काय करायचं असेल ते तू कर. म्हणजे जेवढं उभं दिसतं ते त्यानं केलंय, मी केलं नाही, असे त्यांचे शब्द आहेत. पण मोठ्या माणसांचे शब्दही मोठे असतात, लक्षात घेण्यासारखीच गोष्ट आहे. असो, स्वतः करता काय मागू नये भगवंताकरता. भगवंताच्या समोर अहेतुक्य हेतू रहित भगवंताचं चिंतन करा. पण किम श्रेय जन्माला आल्याचं सार्थक जर कशात असेल तर एका भगवंताला पाहण्यातच आहे. महाराज म्हणतात, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. म्हणून श्रेयस्कर तेच आहे, म्हणून कृष्ण भक्तीत परम श्रेय. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न विचारला के शास्त्र सार, सगळ्या शास्त्रांचं सार काय आहे. सांगितलं शास्त्र सारस्य सैवही, शास्त्रांचं सार सुद्धा तेच आहे. सगळे शास्त्र एक मुखानं सांगतात. तुकोबाराने अभंग लिहून ठेवला, ते म्हणजे वेद अनंत बोलिला, अर्थ ही तुकाची साधिला, विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. वेदानं सांगितलं विठोबाला शरण जा. सकल शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार, विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाच हेत, विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. वेदानं सांगितलं देवाला शरण जा, शास्त्रांनी सांगितलं देवाला शरण जा, आणि पुराणांनी सुद्धा सांगितलं भगवंताला शरण जा. भगवान स्वतः म्हणतो मला शरण या, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. साधू संत म्हणतात म्हणून शरण जावे सर्व भावे देवासे. अरे वेद म्हणतो देवाला शरण जा, शास्त्र म्हणतं, पुराण म्हणतं, संत म्हणतात, देव स्वतःच म्हणतो मला शरण या. म्हणून त्यांनी भगवंताची भक्ती करणं हे श्रेयस्कर आहे. म्हणून शास्त्र सारस्य सैवही, सगळ्या शास्त्रांचं सार हेच आहे की भगवंताची शरणागती करावी. पण शरणागती म्हणजे काय हे पण कळालं पाहिजे ना. शरण जायचे पर्यंत ठीक आहे, भगवंताची भक्ती करायची, शरण जाऊन करायची. माऊली ज्ञानोबरांनी शरणागतीची व्याख्या सांगितली, एका ओवीत सांगितली. ते म्हणतात ना, पै आपुलेने भेदेवीन माझे जे जानने एक पण, तया नाम शरण मज येणे गा. पै आपुलेने भेदेवीन, आपण वेगळं न राहता
माझ्या स्वरूपामध्ये एकरूप होऊन जाणं हीच खरी शरणागती आहे. पण भक्ती करत असताना त्यांनी महाराज भगवंताचं चिंतन करता करता चिंतने चिंतने तद्रूप होऊन त्यांनी जाणं ही सगळ्यात मोठी भक्ती आहे. पण अशी भक्ती करण्याला शास्त्र सांगतं, शास्त्र सारस्य सैवधी. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तिसरा प्रश्न त्यांनी विचारला होता, कस्वावतार प्रयोजनम. आता हे शॉर्टकट मध्ये एकेका प्रश्नाचं उत्तर सांगतोय, पुढे विस्तारानं तेच आपल्याला पाहायचंय. भगवंताच्या अवताराचं प्रयोजन काय, भगवान का अवतार घेऊन येतो? म्हणले प्रयोजनम सतो रक्षा. त्याचा अर्थ आहे का, जे भक्त त्यांनी स्वतः करता काहीच मागत नाहीत आणि अखंड भगवंताचं चिंतन करतात. शास्त्र सांगतं देवाला शरण जा, म्हणून देवाला शरण जाऊन देवाचंच भजन जन्मभर करत राहतात. मग देव काय करतो? देव त्यांचं संरक्षण करण्याकरिता येतो. प्रमाण सांगतो, घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो आणि भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. तो तर त्याचा धंदाच आहे. देवाचा धंदा आहे महाराज. काय धंदा आहे? भक्तांचा सांभाळ करणं हा देवाचा धंदा आहे. पण कधी येतो, कोणत्या वेळेला त्यांनी सांभाळ करतो? भक्तांचा पण काही धंदा असला पाहिजे ना. त्याचे भक्त सुद्धा धंदा करतात. काय धंदा करतात? दिनरजनी म्हणा, दिनरजनी हाची धंदा, 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 दिनरजनी हाची हाची धंदा करतो. म्हणून भक्तांना सांभाळणं याच्याकरिता भगवंताचा अवतार होतो. प्रयोजनम सतो रक्षा. त्या भक्तांचं रक्षण करण्याकरिता देव येत असतो. हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. किम कर्म. भगवान कर्म काय करतो? म्हणले कर्म सृष्ट्यादी लक्षणम. सृष्टीला निर्माण करणं हे भगवंताचं कर्म आहे. तो संपूर्ण सृष्टी निर्माण करतो. मग म्हणले के अवतारश्य. भगवंतानं अवतार किती घेतले? म्हणे अनंत अवतार घेशी भक्ता करणे. अनंत अवतार घेतो. अवतारांच्या राशी तो हा व्हावी टेवरी. अनेक अवतार भगवंतानं घेतले. आपल्या धर्मामध्ये अवताराची कल्पना आहे महाराज. अवतार त्यांनी आपल्या धर्मात पाहिलं. इतर धर्मामध्ये देवाचा अवतार मानला जात नाही. आपल्या धर्मामध्ये विशेष असणारा भाव आहे. त्या भावनेनं भगवंताला प्रगट व्हावं लागतं. याला जोडून मला अनेक दृष्टांत तुमच्या समोर सांगता येतील. दृष्टांत सांगून वेळ दवडणं योग्य नाही. मूळ कथा पण सांगितली पाहिजे म्हणून त्यातला भाव सांगतोय. पण भगवान त्यांनी अवतार धारण करून येतो. या भागवतामध्ये भगवंताचे 24 अवतार सांगितले. किती अवतार देवाने घेतले म्हणे?